अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली। अशातच एक महत्त्वाची बातमी आली। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाल्याचं कळतंय। या संदर्भात प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा यांची दुपारी काटेवाडीमध्ये भेटही घेतली। सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहे। गेली 35 वर्ष अजित पवार बारामतीचे खासदार होते। त्यांना कामात सहाय्य म्हणून सुनेत्रा वहिनी अनेकदा लोकांच्या भेटी घ्यायच्या, समस्या सोडवायच्या। त्यामुळे लोकांमध्ये राहणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे सुनेत्रा यांच्यासाठी नवीन नाहीये। माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी असल्यानं गेली 41 वर्ष अजित पवारांच्या पत्नी असल्यानं सत्ता त्यांना अनोळखी नाहीये। जवळपास कायमच सत्तेत असणाऱ्या कुटुंबात त्या राहिल्यात। त्यामुळे पक्ष सांभाळणं असो किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडणं असो, त्यांच्यासाठी कठीण नसेल हे अनेकांचं मत आहे। सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना अनुकूल बाबी कुठल्या असतील ते पाहूयात। अजित पवारांचं अकाली निधन झाल्यानं सुनेत्रा पवारांना जनता तात्काळ स्वीकारेल। पक्षात देखील सुनेत्रा वहिनींना मान्यता असेल। प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरे सुनेत्रा वहिनींना विरोध करण्याची शक्यता नगण्य आहे। सरकारी प्रशासनाचा अनुभव नसला तरी त्या अनुभवी उद्योजिका आणि समाजसेविका आहेत। पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास, ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांची भरीव कामगिरी आहे। ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न, शेतीच्या समस्या, महिलांच्या समस्यांचा दांडगा अभ्यास आहे। अजित पवारांप्रमाणेच विकासाचं राजकारण केलं पाहिजे यावर त्यांचा विश्वास आहे। सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आहे। सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री बनल्या तर अनेक राजकीय शक्यता निर्माण होत आहेत, त्यावर एक नजर टाकूयात। पार्थ पवारांना राष्ट्रवादीत मोठं पद मिळणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। दोन्ही राष्ट्रवादी आधीप्रमाणे स्वतंत्र राहणार का असाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का? त्याबरोबरच धोरणात्मक बाबींमध्ये फडणवीस आणि सुनेत्रा पवारांचं एकमत होऊ शकेल का असाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी होणार की वाढणार हा एक राज्यातील महत्त्वाचा प्रश्न आहे। 2029 ची निवडणूक राष्ट्रवादी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात लढणार का? सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासाठी राजकीय प्रवास अधिक खडतर होणार का? सुनेत्रा पवारांचा अल्प परिचय पाहूयात। माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत। – 1985 मध्ये अजित पवारांशी त्यांचा विवाह झाला। पर्यावरण, शाश्वत विकास, ग्रामविकासासाठी त्यांचं भरीव असं योगदान आहे। 2010 मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया NGOची स्थापना त्यांनी केली। ग्रामीण जीवनात शेतीत पर्यावरणपूरक पद्धती रुजवण्यावर त्यांचा भर आहे। धोक्यात असलेल्या प्रजाती टिकवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेत। फ्रान्समधील वर्ल्ड
एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या थिंक टँकच्या 2011 पासून त्या सदस्य आहेत. बारामती टेक्सटाईल कंपनीच्या सीईओ आहेत. महिला सक्षमीकरणावर त्यांनी विशेष भर दिलेला आहे. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत. तल्लख बुद्धिमत्ता, शांत स्वभाव, मृदू वाणी अशी त्यांची ओळख आहे.